नमस्कार, मी अनिल घेगडे. चला आता आपण आलेलो आहे सुक्याने येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र काळे यांच्या प्लॉटवरती. चला बघूया आपण त्यांनी प्लॉटमध्ये काय काय केलं आहे, कशा प्रकारे शेती केलेली आहे, प्लॉट कसा तयार केलेला आहे आपण बघूया. आपण बघतोय हा त्यांचा पर्पलचा प्लॉट आहे. नमस्कार. हा प्लॉट किती दिवसात झालेला आहे आता? हा प्लॉट साधारण 120 ते 25 दिवसात झाला आहे. 120 ते 25 दिवसात. साधारणतः किती टनेज बसेल याच्यामध्ये? साधारण हा बिघाभर प्लॉट आहे, 20 गुंठे प्लॉट आहे. साधारण 55 ते आसपास बसला पाहिजे. 55च्या एकरी खर्च किती होतो साधारणतः या प्लॉटला? एकरी खर्च वातावरणावर फार अवलंबून राहतं. तरी समजा पावसाचं वातावरण जर असेल तर असतं तर बिघ्याला कमीत कमी 1,00,000-1,15,00,000 रुपये खर्च येतो. आणि अपेक्षा काय आहे? काय भावाने प्लॉट घ्यायला पाहिजे तुमचा? अपेक्षा असं राहील का कमीत कमी 90 ते 100 रुपये विकला तर काहीतरी तर पैसे होतील. काहीतरी राहतील. द्राक्ष शेती आजच्या स्थितीला परवडेबल आहे का? कशी? चांगली जर केली तर परवडेबल आहे, जर नाही केली तर काय परवडणार. आणि मजूर मिळता का तुम्हाला शेती करण्यासाठी? मजूर भेट का घरच्या घरी शेती करावं लागते? काही घरचे घरी करावं लागते. वेळ आलं तर घरी करावं लागतं, नाही तर भेटले तर आपण त्यांच्याकडून करून घ्यायचं. तुम्ही पावडरचे स्प्रे का ट्रॅक्टरनी देता की काही वेळेस हाताने हाताने लागतं, देता? काही वेळेस ट्रॅक्टर चालावं लागतं. जसं येईल तसं जवळजवळ असं समजा का 80% ट्रॅक्टर, 20% हाताने. आणि जर समजा स्प्रे ट्रॅक्टरनी देता येतं मग शेती परवडते का तुम्हाला? डिझेलचा खर्च, ट्रॅक्टरचा नाही खर्च? परवडत, पण मग माणसं हवे तर करावं लागतच ना. वेळेअभावी. वेळ आहे. साधारणतः तुम्ही मुख्य पीक कोणतं आहे तुमचं द्राक्ष सोडून? तांबाटे आणि द्राक्ष. टोमॅटो आणि द्राक्ष. कांदा वगैरे तुम्ही लावता की नाही? कांदा लावतो पण मग थोडा लावतो. हां. आणि तुमच्याकडे ही एकच व्हरायटी आहे का द्राक्षाची? हा एकच होती. मागे होत्या 2-3 व्हरायट्या पण आता तोडल्या. त्या का तोडल्या? जुन्या झाल्या होत्या प्लॉट का? नाही परवडलेबलच नाही. लॉकडाऊन मध्ये गेले मेले. लॉकडाऊनमुळे झटका बसला तुम्हाला खूप? बसला तर एवढंच. बरं, आता ते लॉकडाऊनचा तुम्हाला तो फटका किती वर्ष सहन करावा लागेल? कमीत कमी 2 ते 3 वर्ष तर आरामशीर मागचं कव्हर करायला. मग हे द्राक्ष शेतीसाठी तुम्ही काही कर्ज घेतलं होतं का? मग कर्ज काढलेलंच होतं. असं म्हणजे तुमच्याकडे मुबलक भांडवल नसल्यामुळे तुम्हाला कर्ज काढावं लागलं? घेणं गरजेचं पडलं. हां, बँकेकडून घेतलं होतं का सोसायटीकडून? बँकेकडून का? बरं, ठीक आहे. चालेल, धन्यवाद. आपण ज्यांची मुलाखत घेतली आहे ते राजेंद्र विष्णू काळे, कसबे सुक्याने येथील प्रगतशील शेतकरी.